नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे सुनेने लग्नानंतर घरात गृहप्रवेश केला आणि लगेच सासू घर सोडून निघून गेली. खरं कारण मुलाला समजलं तेव्हा. लावण्य आणि आशिष हे दोघे आज खूप खुश होते, कारण त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता, त्यांच्या लग्नाचा. दोघेही खूप वाट पाहिली या दिवसाची. आशिषने तर आपलं लग्न कधी होईल अशी अपेक्षा सोडून दिली होती, परंतु आज लावण्यासारख्या सुंदर मुलीबरोबर त्याचं लग्न झालं. लावण्या त्याची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली, घरात आली होती. आशिषची आई सुमन नवीन सुनबाईचं लावण्याची आरती ओवाळून घरात स्वागत करते, तिला गोड भरवते. लावण्याही सासूबाईच्या पाया पडते. आशिषच्या मनात येतं की या दोघी आई मुलीसारख्या राहतील, आपल्या घराचं खरंच नंदनवन होणार आहे. आता असा तो विचार करून खूप खुश होतो. आशिष आणि लावण्या हे दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये येतात. आज त्यांच्या मजूद चंद्राची रात्र असते. दोघेही खूप खुश असतात. दुसरा दिवस उजळतो. लावण्य अजूनही झोपलेलीच असते. आशिष उठवतो आणि बायकोसाठी पहिल्या दिवशी चहा बनवून सरप्राईज द्यावं असा विचार करून तो किचनमध्ये येतो. तर किचनमध्ये आल्यावर त्याला किचन ओट्यावर एक चिठ्ठी दिसते. आशिष ही चिठ्ठी उघडून पाहतो तर त्याला मोठा धक्काच बसतो, कारण ही चिठ्ठी त्याच्या आईने सुमनने लिहिलेली असते. आशिष चिठ्ठी वाचू लागतो. सुमन लिहिलेलं असतं की, आशिष बाळा, मला माफ कर. आज तुझ्या लग्नानंतरचा पहिलाच दिवस आहे आणि मी तुझ्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे, परंतु माझाही नाईलाज झाला आहे. आशिष, तू खूप विचार करत असशील की आई कुठे गेली असेल, तर मी हे घर सोडून चालले, तेही कायमसाठी. हे ऐकून आशिषला मोठा धक्का बसतो. आपली आई हे घर सोडून जात आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाही. आशिष पुढे वाचतो तर आईने लिहिलेलं असतं, बाळा, मला माफ कर, परंतु आता मी तुमच्याबरोबर नाही राहू शकत. मी हे घर सोडून कायमचीच चालली आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी तुला सापडणारही नाही. आता तू सुखाचा संसार कर. मला तुझी खूप आठवण येईल रे, पण तू सुखी राहा. तुझी आई सुमन. असं लिहून हे पत्र संपवते. आशिषच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. त्याला समजतच नाही की आईने असं का केलं आहे. आपल्याला सोडून, हे घर सोडून का निघून गेली. कालपर्यंत आपल्या लग्नामुळे ती किती खुश होती. यानंतर आपलं घर नंदनवन होईल असं त्याला वाटत होतं, पण अचानक काय घडलं हाच प्रश्न त्याला पडतो. आशिष लगेचच आपल्या रूममध्ये येतो, तेव्हा अजूनही लावण्या झोपलेली असते. आशिष तिला झोपेतून उठवतो. लावण्या खूप आनंदात उठते आणि विचारते, काय झालंय, एवढ्या लवकर का उठवलंस मला. तर आशिष म्हणतो, लावण्या, आई घरात नाहीये, तिने ही चिठ्ठी सोडलीये आणि यात लिहिलंय की ती कायमचं घर सोडून गेलीये. लावण्या मनात काहीतरी विचार करते आणि म्हणते, असं कसं झालं. आई हे घर सोडून कशा गेल्यात. काल तर आपलं लग्न झालंय आणि त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला, तुला काही माहिती आहे का. आशिष म्हणतो, मलाही काही कळत नाहीये. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया, आपण तिथे आई हरवल्याची कंप्लेंट करूया. लावण्या म्हणते, पोलीस स्टेशनला जाऊन काही फायदा नाही. एक तर आई या सज्ञान आहेत आणि त्यांनी स्वतःही चिठ्ठी लिहिलेली आहे आणि त्या घर सोडून गेल्या, मग पोलीस त्यामध्ये काय करणार, तेही आपलं काही ऐकून घेणार नाहीत. आशिष डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो, मला तर कळतच नाहीये काय करायचं, आणि तो रडू लागतो. लावण्या त्याला प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते, रडू नका, आई लवकर परत येईल. तुझ्यापासून जास्त लांब नाही राहू शकणार त्या, तू त्यांची काळजी करू नकोस. दुसऱ्या दिवशी आशिष आईला शोधण्यासाठी जंगजंग पछाडतो. तो सगळे नातेवाईक, ओळखीचे सगळीकडेच जातो, परंतु त्यालाही आई कुठेच सापडत नाही. आई कुठे गेली असेल या विचाराने आशिष खूप दुःखी होतो. पाहता पाहता या घटनेला 2 महिने उलटून जातात, परंतु आईचा कोणताही थांग पत्ता नसतो. आईच्या विरहात आशिष खूप दुःखी झालेला असतो, परंतु लावण्याला मात्र काही घेणं देणं नसतं. ती आशिष मागे आपण हनीमूनला कधी जाणार, आपण लवकर जायला हवं याच गोष्टीसाठी पडलेली असते. परंतु आशिष मात्र जोपर्यंत आई परत येत नाही
तोपर्यंत कुठेही जायचं नाही असंच म्हणतो. काही दिवसानंतर आशिषचा मित्र रमेश त्याला फोन करतो आणि सांगतो, आशिष, मी एका वृद्धाश्रमात आलो होतो. तेथे मला तुझी आई दिसली. हे ऐकून आशिषला मोठा धक्काच बसतो. त्याला खूप आनंद होतो आणि तो रमेशकडून या वृद्धाश्रमाचा पत्ता घेतो आणि आईला शोधण्यासाठी जातो. या वृद्धाश्रमात आल्यानंतर आशिष सगळीकडे आईला शोधत असतो. तेवढ्यात त्याला आई दिसते. आशिष खूप खुश होतो आणि आईला जाऊन घट्ट मिठी मारतो. आशिषला भेटून आईसुद्धा खूप खुश होते. आशिष विचारतो, आई, तू इथे काय करतेस? माझ्या लग्नानंतर तू घर सोडून का गेली? असं काय घडलं होतं? सांग मला. आई काहीही बोलत नाही. तिच्या डोळ्यात पाणी असतं. आशिष म्हणतो, आई, नक्कीच काहीतरी घडलंय, नाहीतर तू मला सोडून कधीही जाऊ शकत नाही. सांग मला खरं खरं. आई म्हणते, ठीक आहे, चल माझ्याबरोबर. आई आशिषला बाजूला घेऊन जाते. आई म्हणते, आता मी जे तुला सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घे. आशिष मान डोलावतो. आई म्हणते, तुला तर माहिती आहे की तुझं लग्न होत नव्हतं. 35 वर्ष वय झालंय तुझं. अजून काही वर्षच लग्न झालं नसतं तर लग्नाचं वय उलटून गेलं असतं. त्यात लावण्याचं स्थळ तुझ्यासाठी आलं. लावण्या खूप सुंदर आहे, त्यामुळे पाहता क्षणी तू तिच्या प्रेमात पडला आणि लावण्याशी लग्न करायचं असं ठरवलं. आपण तर लावण्याला होकार कळवला होता, परंतु लग्नाचा होकार काही येत नव्हता. म्हणून एक दिवस मीच तिच्या आईबाबांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला भेटायला बोलवलं. मी त्यांच्या घरी गेले तर लावण्या मला म्हणाली की तुमचा मुलगा मला पसंत आहे. मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अडचण आहे. मी विचारलं कोणती? तर ती म्हणाली, तुम्ही माझी अडचण आहात. मला राजा राणीचा संसार हवा आहे. माझ्या संसारात तिसरं कुणीही नसावं, सासूही नाही. मला पुढे जाऊन कोणतीही सासू सुनेची भांडण नको आहेत. कोणताही त्रास नको आहे. मी आणि माझा नवरा एवढंच असावं. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की मी तुमच्या मुलाशी लग्न करावं तर आमच्या लग्नानंतर तुम्ही घर सोडून जायचं आणि पुन्हा कधीही परत यायचं नाही. आशिषबरोबर कोणताही संबंध ठेवायचा नाही. हे ऐकून आशिषला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आई म्हणते, मी हे सगळं तुला खरं सांगते. मला माहीत होतं की तू लावण्यावर किती प्रेम करतोस आणि आता हे लग्न मोडू नये, तुम्हाला पुन्हा निराश होऊ नये म्हणून मी यासाठी तयार झाले. मी लावण्याला वचन दिलं होतं की तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी हे घर सोडून जाईल. पुन्हा कधीही आशिषला कॉन्टॅक्ट करणार नाही. म्हणूनच तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी हे घर सोडून या वृद्धाश्रमात आले. आशिषला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो, आई, मला माफ कर. तुला माझ्या बायकोमुळे सगळं सहन करावं लागलं, पण आता नाही. आता तू चल माझ्याबरोबर. हे घर तुझं आहे. लावण्यापेक्षा जास्त हक्क तुझा आहे या घरावर आणि मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत. तू चल. आई म्हणते, नाही रे बाळा, मी तर घरी परत आले तर तुझा संसार मोडेल. लावण्या घर सोडून निघून जाईल. आता कुठे तुझ्या संसाराला सुरुवात झाली आहे. माझ्यामुळे तो मोडायला नको. आशिष म्हणतो, असं काहीही होणार नाही. जेवढी मला लावण्याची गरज आहे तेवढीच तिलासुद्धा माझी गरज आहे. या संसाराची गरज आहे आणि तिचं डोकं ठिकाणावर आणायला हवं. तिला धडा शिकवायलाच हवा. तू चल माझ्याबरोबर आणि मी जे म्हणेल त्याला फक्त हो म्हणायचं, दुसरं काहीही नाही. आई यासाठी तयार होते. आशिष घरी परत येतो. लावण्या त्याला विचारते, काय झालंय? तर आशिष म्हणतो, आज मला आईच्या जुन्या बॅगमध्ये काही डॉक्युमेंट्स भेटले आणि ते डॉक्युमेंट्स मी वकील साहेबांना दाखवण्यासाठी गेलो होतो. लावण्या विचारते, कोणते डॉक्युमेंट? तर आशिष म्हणतो, एका जागेचे डॉक्युमेंट. माझ्या बाबांनी अनेक वर्षापूर्वी एक जमीन घेतली होती आणि ती आईच्या नावावर केली होती. आता या जवळून एक मोठा हायवे जाणार आहे. त्या जागेचे कमीत कमी 5 कोटी रुपये आपल्याला भेटतील. हे ऐकून लावण्याला जबरदस्त धक्का बसतो आणि ती म्हणते, काय 5 कोटी आणि काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी? आशिष म्हणतो, काही नाही, आईची एक सही लागेल आणि 5 कोटी रुपये आपल्या अकाउंटमध्ये येतील. पण आता आईचं घर सोडून गेली आहे, काय माहीत कुठे असेल. आता कसं करायचं?
लावण्या खूप दुःखी होते. आपल्यामुळे सासूबाई हे घर सोडून गेलीये, नाहीतर आज आपण 5 कोटीचे मालक झालो असतो, असा विचार ती करू लागते. आशिष म्हणतो, तुला काही माहीत असेल तर सांग, नाहीतर 5 कोटी रुपये गेले आपल्या हातातून. त्या जागेवर कोणाचाच अधिकार नाही. असं म्हणून सरकार ती जागा घेऊन टाकेल आणि 1 रुपयाही मिळणार नाही. आपल्याला पुढील 2-3 दिवसात आई भेटली, तिची सही मिळाली तर ते 5 कोटी रुपये भेटतील आपल्याला. लावण्या तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिच्या आईचा फोन करून सगळा प्रकार सांगते. तिची आई म्हणते, अगं वेडे, आशिषला सगळं खरं खरं सांग. तो चिडेल त्याची माफी माग, पण त्यानंतर 5 कोटी रुपयात काय काय होऊ शकतं याचा विचार तरी कर. लावण्या तयार होते आणि ती बाहेर येऊन आशिषला सगळं सत्य सांगते की लग्नाआधी तिने त्याच्या आईसमोर काय अट ठेवली होती आणि म्हणूनच आई हे घर सोडून गेली. आशिष खूप चिडतो आणि म्हणतो, मला हेच तुझ्या तोंडून ऐकून घ्यायचं होतं. आईची अशी कोणती जमीन नाहीये आणि त्याचे कोणतेही 5 कोटी रुपये मिळणार नाहीयेत. मी 2 दिवसांपूर्वीच आईला भेटून आलोय आणि तिने मला सगळं सत्य सांगितलंय की तू लग्नासाठी काय अट ठेवली होती आणि मी सगळं रेकॉर्ड केलंय. आता यानंतर जर तू पुन्हा माझ्या आईला त्रास दिला किंवा संसार सोडून निघून जाण्याच्या गोष्टी केल्या तर मी हा व्हिडिओ पोलिसांना दाखवेल आणि मग तूच अडकशील. लावण्या खूप घाबरते. तिला समजतं की आता शरणागती पत्करण्यातच आपलं भलं आहे आणि ती लगेचच आशिषचे पाय पकडते आणि म्हणते, मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झाली. मी असं परत कधीही करणार नाही. तू आईला घरी परत घेऊन ये. मी त्यांची खूप सेवा करेल. त्यांच्याशी असं परत वागणार नाही. आशिष लगेच आईला फोन करून घरी बोलावून घेतो. आईला पाहून लावण्या त्यांचेही पाय पकडते आणि म्हणते. तेव्हा आई तिला प्रेमाने समजावून सांगतात की संसार हा तुमच्या दोघांचाच आहे. जरी मी या घरात राहिले तर तुमचाच फायदा होईल. मी कधीही तुला सासू म्हणून त्रास देणार नाही. आईसारखी माया करेल तुझ्यावर, तुझे हौसमौस करेल, राजा राणीचा संसार करा. मी कधीही त्यात अडकाठी आणणार नाही. लावण्याला तिची चूक समजते आणि ती पुन्हा एकदा आशिष आणि सुमनची माफी मागते. त्यानंतर आशिष आणि लावण्या सुखाचा संसार करतात आणि सुमन लावण्याला मुलीसारखी माया देते. सगळे खूप आनंदी राहतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.